हॅलो. आता आपण बघूया तुला जपणार आहे या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की अनन्या सांगायला येते की वहिनी दादाचा ॲक्सिडेंट झाला आहे म्हणून. तेव्हा मीराच्या हातातनं कप पडतो. आजच्या भागात आपल्याला बघायला भेटतं आहे की अथर्व हॉस्पिटलाइज असतो आणि मीरा, अंबिका, दादासाहेब आणि मंजिरी हॉस्पिटलमध्ये असतात. तेव्हा अंबिका पहिले अथर्वला जाते आणि त्याच्या डोक्यावरनं हात फिरवते. मीराही त्याचा हात हातात घेते आणि मीरा रडत असते. तेव्हा दादासाहेब बोलतात की डॉक्टर नक्की काय झालं आहे. तेव्हा डॉक्टर बोलतात की ॲक्सिडेंट खूप जबरदस्त होता. आपण एक काम करूया, तुम्ही माझ्या केबिनमध्ये या, आपण तिथेच सगळे बोलूया म्हणून. तेव्हा मंजिरीही घाबरलेली असते. मंजिरी मनात बोलत असते की अथर्व एकदम सेफ गाडी चालवतो, मग हे झालं कसं. नाही काहीतरी तर गडबड आहे. तेव्हा दादासाहेब पूर्ण हललेले असतात. तेव्हा डॉक्टर बोलतात की दादासाहेब येतात ना. तेव्हा दादासाहेब बोलतात की मंजिरी, मीरा चल. तेव्हा ते डॉक्टरांच्या केबिनमध्ये येतात. तेव्हा दादासाहेब बोलतात की डॉक्टर नक्की झालं आहे काय. तेव्हा डॉक्टर बोलतात की दादासाहेब कंडिशन सिरियस होती आणि मी लगेच डिसिजन घेतला, पण पेशंट कम्प्लिटली अजून आउट ऑफ डेंजर नाही आहे, इंटरनल इंजुरी आहे. ते डॉक्टरांशी बोलत असतात. तेवढ्यात अजित येतो आणि बोलतो की दादासाहेब सर्व काही ठीक आहे ना, मी आहे. तेव्हा मंजिरी थोडीशी डाऊटफुल असते. तेवढ्यात मीरा बोलते की डॉक्टर वेदाचे बाबा बरे होतील ना. तेव्हा डॉक्टर बोलतात की हे बघा, पेशंट खरंच सिरियस आहे, आउट ऑफ डेंजर नाही आहे आणि आपल्याला अजूनही 12 तास अंडर ऑब्झर्वेशन खाली ठेवावं लागेल. तेव्हा दादासाहेब बोलतात की मग अजून काही सांगू शकतात. तेव्हा डॉक्टर काहीही बोलत नाही. तेव्हा दादासाहेबांना कळून जातं की त्यांना एकट्यामध्ये बोलायचं आहे. तेव्हा दादासाहेब बोलतात की ठीक आहे, मग इथे सगळ्यांनी थांबायची गरज आहे का. तेव्हा डॉक्टर बोलतात की असंही आपल्याला पेशंटला अंडर ऑब्झर्वेशन खाली ठेवायचं आहे. तेव्हा डॉक्टर बोलतात की ठीक आहे. तेव्हा दादासाहेब बोलतात की ठीक आहे, मीरा, मंजिरी चला आपण सगळ्यांनी बाहेर थांबूया. तेव्हा अजित बोलतो की ओके चला. तेव्हा सगळे बाहेर जातात आणि अजित पुन्हा डॉक्टरांच्या केबिनचा दरवाजा लावून डॉक्टरांशी बोलायला उभा राहतो. तेवढा डॉक्टरही जायला लागतात. तेव्हा अजित बोलतो की सॉरी डॉक्टर, पण मला खरंच सांगा, मी पेशंटचा भाऊ आहे. आय नो की सगळ्यांसमोर त्यांच्या वाईफसमोर बोलायला तुम्हाला कठीण जात असेल, पण मी भाऊ आहे, कोणाला तरी रिॲलिटी माहीत हवी ना. डॉक्टर पेशंट माझा भाऊ बरा होईल ना. तेव्हा डॉक्टर बोलतात की चान्सेस खूप कमी आहे, विल डू अवर बेस्ट, बघूया पुढे काय होतं ते. तेव्हा डॉक्टर चालले जातात आणि अजित मनातल्या मनात खूप खुश होत असतो. इकडे दामोदर, माया आणि नर्मदा घरीच असतात. नर्मदा सगळ्यांसाठी ज्यूस बनवून आणते. तेव्हा दामोदर बोलतो की आता हे कशाला. तेव्हा माया बोलते की अहो सेलिब्रेशनसाठी काहीतरी करायला हवंच ना, लवकरात लवकर गुड न्यूज येईल. तेवढ्यात मायाला फोन येतो. तेव्हा माया बोलते की आलीस. तेव्हा फोनवर माया अजितशी बोलत असते आणि माया बोलते की 12 तास काही आहे, तू पटकन घरी लवकर ये. तेव्हा माया नर्मदा आणि दामोदरला सांगत असते की फक्त 12 तास आहे, कंडिशन क्रिटिकल आहे, अथर्व कधीही मरू शकतो. तेव्हा दामोदर बोलतो अरे म्हणजे तो जिवंत आहे. तेव्हा नर्मदा बोलते पण मेल्यातच जमा आहे ना, शुभ बोल दाम्या. तेव्हा माया बोलते की मला बोलला होतास ना अथर्व की तुझ्याकडे फक्त 12 तास आहे, नाऊ इट्स युअर टर्न, आता तुझ्याकडे फक्त 12 तास आहे आणि त्यानंतरही तू जिवंत राहिला तर हॉस्पिटलमध्ये घुसून तुझा जीव घेईल. मायाकडे नेहमी प्लॅन बी रेडी असतो. तेव्हा माया बोलते चला आत्तापुरती ते सेलिब्रेशन करूया. इकडे मीरा, अंबिका आणि मंजिरी टेन्शनमध्ये असतात. तेव्हा अंबिका बोलते की मीरा, मला सारखं वाटते की हे सगळं नाही या मंजिरीने घडवून आणले. तेव्हा मंजिरी रागात तिच्याकडे बघते. तेवढ्यात दादासाहेब येतात. मंजिरी सावरते. तेव्हा दादासाहेब बोलतात की मीरा, मंजिरी तुम्ही दोघं घरी जा, मी आहे इथे. तेव्हा मीरा बोलते की नाही दादासाहेब, वेदाचे बाबा जोपर्यंत बरे होत नाही तोपर्यंत मी घरी नाही येणार. मग तेव्हा दादासाहेब बोलतात की तेव्हा मीरा बोलते की प्लीज दादासाहेब, मला नका घरी बोलवू, मला इथे थांबायचं आहे. तेव्हा दादासाहेब गेल्यावर अंबिका मंजिरीकडे जाते आणि बोलते की मंजिरी, का केलंस हे सगळं, आणि अथर्व का, त्यांनी तुझं काय वाईट केलं होतं. तेव्हा मंजिरी बोलते की मी हा अपघात घडवून आणलेला नाही आणि मी जर हे केलं असतं ना तर मी स्वतःहून तुम्हाला सांगितलं असतं. मी घाबरत नाही कुणाला. तेव्हा मीरा बोलते की गप्प बस. तेव्हा मीरा बोलते की तू दरवेळेस अशीच म्हणतेस आणि हे बघ वेदाच्या बाबांना काही होणार नाही. मीरा मंजिरीचा हात पकडते आणि बोलते की जेव्हा ते बरे होऊन घरी येतील ना तर तुझं मी हे खरं रूप त्यांच्यासमोर नक्की आणेल. तेव्हा मीरा चल ताई म्हणून निघून जाते. त्या दोघी गेल्यावर मंजिरी बोलत असते मनात की हे सगळं काय चाललं आहे, नक्की
काय चाललंय काहीच कळत नाही आहे. इकडे अजित मस्त खुश होऊन घरात एंट्री करतो आणि तो त्याच्या खोलीत जातो आणि दरवाजा बंद करतो. हे सगळं मंजिरी बघत असते. मंजिरी पुढे येऊन त्यांच्या दरवाजाच्या पाठीमागे बाहेर उभी असते. तेव्हा नर्मदा बोलते की ये माझ्या राजा ये, आता राजा बनायला तयार राहा. दादाला कसं इमोशनल करायचं ना ते मी बघते. तेव्हा अजित बोलतो यस मॉम. तेव्हा अजित बोलतो की त्या अथर्वचा खेळ संपला आहे आणि हसत असतो आणि हे सगळं मंजिरी बाहेर उभी राहून ऐकत असते. तेव्हा दामोदर बोलतो की बायको थोडी कॅश बाजूला काढ. तेव्हा नर्मदा बोलते की तुम्हाला कशाला आता कॅश हवी आहे. तेव्हा दामोदर बोलतो की अगं आपल्या घरात एक माणूस खपणार आहे, मग त्याचं शोकसभा अंत्यविधी कॅश लागेल ना, मग प्रत्येक वेळेस तुझ्याकडे कशी मागणार, म्हणून तू देऊन ठेव. तेव्हा माया बोलते की थांबा हो, हे सगळं होईल नंतर, पहिले आपल्याला आपल्या प्लॅनवर फोकस करायचा आहे. तेव्हा माया बोलते पुढचं प्लॅनिंग करायचं आहे सक्सेसफुल आणि सगळ्यात आधी त्या मंजिरीचा काटा कसा काढायचा हे बघायचं. हे सगळं मंजिरी ऐकत असते. तेव्हा मंजिरी खूप रागात असते आणि बोलते की यांची मजल खूप वर चालली आहे. तेव्हा ती रागात दरवाजा ओपन करणार, पुन्हा थांबते आणि बोलते की नको, मला हे सगळं माहिती आहे, हे यांना आत्ता कळायला नको. आणि मंजिरी चालली जाते. इकडे हॉस्पिटलमध्ये दादासाहेब, अंबिका आणि मीरा असतात. मीरा सतत दरवाजाजवळ उभी राहून आतमधून काचेतून अथर्वला बघत असते आणि रडत असते. दादासाहेबही तिच्याकडे बघत असतात. त्यात सगळे अस्वस्थ असतात. तेव्हा अंबिका बोलते की मीरा, मला खूप वाटते की आतमध्ये जाऊन डॉक्टरांचं त्यांचं बोलणं ऐकावं, अथर्व त्यांना बघावं, पण माझी हिंमत होत नाही आहे. तेव्हा मीरा तिच्या ताईशी बोलणार, तेवढं ती दादासाहेबांकडे बघून शांत होते. मीरा दादासाहेबांकडे जाते आणि बोलते की दादासाहेब तुम्ही काळजी करू नका, वेदाच्या बाबांना काहीच होणार नाही, मला विश्वास आहे देवी आईवर, ती आपल्यावर हा अन्याय कधीच होऊ देणार नाही. पुढ्यात अथर्वची कंडिशन क्रिटिकल होते. त्याचे हार्टबीट कमी पडत असतात, त्याचा हार्ट रेट खूपच खाली आलेला असतो. तेव्हा नर्स पटकन बोलतात की डॉक्टरांना बोलव. डॉक्टर येतात, पटकन बघतात, त्याचा हार्ट रेट खूप कमी होत असतो. डॉक्टर पण शॉक होतात. डॉक्टर पटकन त्याला शॉक द्यायची तयारी करतात, त्याला शॉक देत असतात. तेव्हा अंबिका मीराला सावरत असते. दादासाहेब आणि मीरा बाहेरून काचेतून बघत असतात दरवाजाच्या. तेव्हा अंबिका बोलते की मीरा थांब, तू काळजी नको करू, मी आतमध्ये जाऊन बघते. अंबिका आतमध्ये जाते. अंबिकाही खूप रडत असते. अथर्वला शॉक देणं चालू असतं, पण अथर्वची बॉडी रिस्पॉन्स देत नसते. तेव्हा अचानकच अथर्वचे हार्ट रेट थांबतात आणि डॉक्टरही शॉक होतात. तेव्हा डॉक्टर नर्स लोकांना मानेने हलवतात की नो मोर. तेव्हा अंबिकाही खूप रडत असते. दादासाहेब बघता दादासाहेब दरवाजा ओपन करून सरळ आतमध्ये येतात. मीराही येते. तेव्हा दादासाहेब मीरा अथर्वकडे टक लावून बघत असतात. मीरा रडत असते, अंबिकाही रडत असते. तेव्हा डॉक्टर बोलतात की सॉरी दादासाहेब, आम्ही त्यांना वाचवू नाही शकलो. अंबिका एकदमच खचते, दादासाहेबही खचतात. मीरा तर खाली बसूनच घेते. तेव्हा मीरा बोलते की वेदाचे बाबा उठा, तुम्ही मला सोडून नाही जाऊ शकत, वेदाचे बाबा. तेव्हा मीरा बोलते देवी आई आणि एकदम शांत होते. तेव्हा मीरा बोलते की देवी आई तू का केलंस असं, माझा खूप विश्वास होता ना तुझ्यावर. हो होता, कारण तू आता तोडलायस तो. तेव्हा मीरा बोलते वेदाचे बाबा, मी जर सावित्री असते ना तर मी यमदूताला थांबवून माझे या सत्यवानाला परत आणलं असतं. तेव्हा मीरा बोलते की माफ करा मला, कदाचित माझी पुण्याई कमी पडली. तेव्हा मीरा जोरात ओरडते देवी आई मी काय पाप केलं होतं ज्याची तुम्हाला एवढी मोठी शिक्षा दिलीस, माझं सर्वस्व हिरावून घेतलंस का तू माझ्याकडून. तेव्हा मीरा त्याच्या छातीवर हात ठेवते आणि जोरजोरात रडत असते की माझं सर्वस्व हिरावून घेतलं. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.